जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्ह स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, BMC ज्युनियर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत, त्यांना केस अपडेटबद्दल जी इन्फॉर्मेशन आहे ती मी थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतो. तत्पूर्वी जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जाईल, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स आहेत ते तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जी डेट दिली गेली होती ती नेक्स्ट हिअरिंगची होती. ती नेक्स्ट हिअरिंगची डेट होती, हे बघा तुम्हाला इथं दिसत असेल. 25 जुलै 2025 जी आहे ती डेट दिली गेली होती. त्यामध्ये काय झालं, जेव्हा आपण ओपन करत आहोत केस नंबर टाकून, तेव्हा आपल्याला इथं एक दिसत असेल तुम्हाला, हे बघा, ड्यू ॲडमिशन नावाचं तुम्हाला इथं दिसत असेल आणि वन ड्यू ॲडमिशन 1 असं तुम्हाला दिसत असेल 25/7/2025. त्यामध्ये काय झालं काय त्याबद्दल आपल्याला माहीत नाही, परंतु ड्यू ॲडमिशन म्हणजे काय त्याचं मी तुम्हाला ॲज अ ॲडव्होकेट म्हणून काय असू शकतं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर ड्यू ॲडमिशन म्हणजे काय, तर प्रवेशासाठी देय. याचा अर्थ असा होतो विद्यार्थी मित्रांनो, जर समजा एखादं प्रकरण जे आहे ते उच्च न्यायालयात दाखल केलं जातं, म्हणजे तुमचं हे जे प्रकरण आहे ते उच्च न्यायालयात दाखल केलं गेलं. आता ते दाखल केलेलं जे प्रकरण आहे त्या प्रकरणासाठी प्रवेशासाठी देय किंवा ड्यू ॲडमिशन असं त्याला म्हटलं जातं. याचा अर्थ असा होतो की न्यायालयाने ते प्रकरण स्वीकारलं आहे. परत एकदा ऐका, याचा अर्थ असा होतो की प्रकरण ते न्यायालयाने स्वीकारलं आहे आणि त्यावर पुढे सुनावणीसाठी विचार केला जाऊ शकतो किंवा त्याच्यावर विचार केला जाईल असा याचा अर्थ होतो. म्हणजे आता थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एखाद्या प्रकरणावर विचार करण्यासाठी किंवा सुनावणीसाठी उच्च न्यायालय म्हणजेच मुंबई हायकोर्टने जे आहे ते ही जे प्रकरण आहे ते दाखल होण्यास तयार आहे असा त्याचा अर्थ आपण पकडू शकतो आणि ते पुढील प्रक्रिया किंवा पुढील कार्यवाहीसाठी ते योग्य मानले जाईल असा त्यावर न्यायालयाचा विचार केला जाईल असा त्याचा अर्थ होतो. आता इंट्रीम इथं तुम्हाला दिसत असेल की इंट्रीम त्यांनी जे आहेत ते बघा, इंट्रीम ॲप्लिकेशन आहे, हे बघा इंट्रीम ॲप्लिकेशन आहे. आता त्यांना इंट्रीम ॲप्लिकेशनमध्ये काय त्यांना प्रेयरमध्ये रिलॅक्सेशन पाहिजे किंवा त्यांना ऑर्डरमध्ये त्यांना काय त्यांची प्रेयर आहे किंवा त्यांना काय म्हणायचं आहे ते आता कोर्ट जे आहे ते ऐकून घेणार आहे. याचा अर्थ ड्यू ॲडमिशनचा असा होतो. आता इथे कुठलीही अपडेट आपल्याला दिसत नाही आहे किंवा कुठलेही आपल्याला ऑर्डर डिटेल दिसत नाही आहे, जेणेकरून ते आपण वाचून तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. आता 25 तारखेला बोर्ड तयार झालं असेल, त्या बोर्डवर डेट आली का किंवा त्याची हिअरिंग झाली का ते आपल्याला माहीत नाही किंवा त्याची अपडेट इथं ऑनलाईन ई कोर्ट सर्व्हिसमध्ये देण्यात आलेली नाही आहे. परंतु इथं ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, ड्यू ॲडमिशन असेल, अर्जंट ऑर्डर असेल, याचा अर्थ तुम्हाला मी समजवण्याचा प्रयत्न केला. काही जर अपडेट आली तर मी ती नक्कीच तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेल. परंतु बहुतांश विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन पाहिजे असते, परंतु या छोट्या इन्फॉर्मेशनमुळे त्यांना जर काही सॅटिस्फॅक्शन मिळत असेल म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. परंतु जोपर्यंत तुमच्या हक्काचं किंवा निकाल कधी लागेल, महत्त्वाचं म्हणजे काय तर रिझल्ट कधी लागेल किंवा रिझल्टबद्दल काही इन्फॉर्मेशन आहे का ती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जेव्हा ती इन्फॉर्मेशन येईल ती मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. चला विद्यार्थ्यांना, एवढी अपडेट तुम्हाला देऊन तुमची रजा घेतो. जय हिंद.